नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर 2-3 दिवस झाला हा व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, काही करणं झालं नाही कामानी। तर छानपैकी 1 किलो मी कॅमलचा साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता। तर असा स्वच्छपैकी 2-3 पाण्याने ते धुवून घ्यायचा। जर एकाच पाण्याने धुवून घेतला तर त्यावरचं स्टार्चही राहतं आणि दुसऱ्या दिवशी भिजल्यावर काय होतं, पूर्ण साबुदाण्यावर असं पिठाळ होते। तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ते टाकून ठेवायचं रात्रभर। रात्रीचा भिजू घातला तर छान भिजते आणि जर सकाळी भिजवलं तर एवढा काही भिजत पण नाही, कारण की ह्या पापड्या सकाळीच करणं लागतात आणि खूप सोपेही आहेत करायला। मला तर खूप आवडतात, कारण की झटकीपट होऊन जातात। जिकडच्या तिकडे जास्त वेळ लागत नाही, जसा कुरडईला वेळ लागतोय ना तसं ह्या पापड्या बनवायला अजिबातच वेळ लागत नाही। तर म्हणलं चला एखाद्या दिवस आपल्याला उपवास वगैरे असते तर असं तळलेलं, आता चांगलं आता ऊन पण आहे तर म्हणलं हे करावं। तर रव्याच्या ह्या पण करायच्या होत्या, काही केल्याच नाही त्या। तर व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, पाहू शकतात। खूप छान असा साबुदाणा भिजलेला होता आणि मस्तपैकी असा मोकळा करून घ्यायचा एका पळीच्या साहाय्याने। तर ह्यासाठी मी 4-5 लिटर पाणी वगैरे आदानाने ठेवलं होतं साबुदाण्यासाठी आणि 1 किलो बटाट्याचा किस वापरला, कारण की बटाटे टाकले ना तर एवढे चवदार त्या पापड्या लागतात ना। तर छान असं बटाट्याचा किसही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा, कारण की त्यामध्ये स्टार्च बरेच निघतात। जोवर पाणी स्वच्छ निघत नाही बटाट्याच्या किसचं तोवर। आणि पाण्याला उकळी आली की छान त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण की मीठ जास्त जर वापरलं ना, थोडंच टाकायचं। जास्त वापरलं तर ज्यावेळेस त्या वाळून निघतात ना पापड्या, तर त्यामध्ये काय होते, खारटपणा जास्त येते त्या पापड्याला, म्हणून थोडं अंदाजीच आपलं टाकायचं, थोडं कमीच। तर छान असं थोडं साबुदाणा थोडा शिजत आला ना तर त्यामध्ये बटाट्याचा किस हे टाकून घ्यायचा आणि छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये असा बटाट्याचा किसही दिसत नव्हता अगोदर, तर खूप मोठा दिसते, पाहू शकतात। असे अर्धवट थोडा साबुदाणा शिजत आलेला आहे। तर हे काय झालं, पातेल्यामध्ये झालं जास्तीचंच, तर मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये थोडं वरचं काढून घेतलं, कारण की खालचं शिजतंय ते साबुदाणा आणि वरचा तसाच राहते। तर छान असा मस्त दोन्ही एकजीव करून घ्यायचं। मी थोडंसं पाणी काढून ठेवलेलं होतं गरम पाणी, जर घट्ट वाटला तर टाकायला वरून। तर थोडा घट्ट वाटत होता म्हणून मी परत टाकून दिलं, 1-2 तांबे काढलं होतं, 1-1.5 तांबे पाणी। तर एकीकडे हे टाकलं। आता ते साबुदाण्याचं हे जरासं शिजवायचं म्हणलं तर जास्त पातळही नाही जमत करायला, कारण की पातळ केल्या तर फारच हे होऊन जातात। त्याला थोडंसं असं जास्त घट्टही नाही करायचा, छान असं रट मस्तपैकी शिजून घ्यायचं। पाहू शकता साबुदाणा असा एकदम पारदर्शक झाला पाहिजे। छान साबुदाणा एकीकडे शिजत होता, तर गॅस कमी करून ना त्यावर झाकणही ठेवायचं, म्हणजे कसं लवकर पण शिजते। दोन्ही शिजत आलेलं होतं। त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स, रेड चिली फ्लेक्सही टाकू शकतात, पण माझ्याकडं काही नव्हतं। नाहीतर हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकतात, काही जण जिरेही टाकतात, पण मी साधं आपलं केलेले होते फक्त मीठ टाकून। तर छान असं ते चिली फ्लेक्स ते टाकलं ना तर त्याला कलरही छान येतोय आणि पापड्याही म्हणजे अशा छान दिसतात बघा, एकदम तळल्यावर पण। तर चला आता आपला चिकही शिजत आलेला होता, पूर्ण झालाच। तर थोडा उशीरच झाला, उशीर म्हणजे 8-8:30च वाजले होते, तर एवढं ऊन पडलेलं होतं। तर आम्ही दोघींना अशा गरम पापड्या मस्त अशा टाकून घेतल्या उन्हातच। आणि हे कॅरी बॅग आहे स्पेशल ह्याच्यासाठीच, वाळवण्यासाठीच आम्ही विकत घेतलेली। तर पटपट होत होत्या असं फिरवलं की, तर एक पळीनं एक अशा मस्तपैकी करून घेतल्या। तर कॅरी बॅगला काय होते, छान अशा वाळून निघतात आणि सुती अशा एखाद्या, पहिलं बायका कशा अशा कॉटनच्या साडीवर हिच्यावर करायच्या, काढताना मोडायच्या बघा, तर अशा मस्तपैकी खळखळ निघाल्या। तर ह्याला मी 2 दिवस चांगलं उन्हामध्ये वाळू घातलं, तुम्ही पाहू शकता एवढ्या छान झाल्या होत्या ना। आणि जास्त पातळही नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या। तर छान मी तुम्हाला इथे तळूनही दाखवत आहे कशी आपली पापडे डबल अशी फुलणारी झालेली आहे। तर छान असं तेल कडक करू द्यायचं, पाहू शकतात। आणि यामध्ये बटाटे असल्यामुळे नाही का, त्या बटाट्याने एवढी छान चव येते ना ह्या पापड्याला। तर छान अशा तुम्ही म्हणत असताना लाल कशा होत्यात, तर त्या बटाट्यामुळे होत्यात। छान अशा कुरकुरीत मस्तपैकी आपल्या पापड्या तयार झालेल्या होत्या। तर राजवीरही आला, म्हणलं चला तुम्हाला एकदा 1-2 तळून दाखवावी। तर खूप आवडला व्हिडिओ, आवडल्यास नक्की लाईक करा।